आज भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बगाड्या कोण याचा कौल भैरवनाथ देत असतात. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आहे होळी पौर्णिमा. तर त्यानिमित्त आज आम्ही आलो आहे बावधन या गावात. तर जगप्रसिद्ध असणाऱ्या बावधन बगाड यात्रेचा आज मानकरी ठरवला जाणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, ब्लॉग हा इंटरेस्टिंग होणार आहे. तर चला बघूया आता कोण होतं इथं मानकरी. काशीनाथाचे चांगले चला. तर मित्रांनो, आपण आता गावच्या चावडीवर पोचलो आहे. गावच्या चावडीवरून होळीला नैवेद्य दाखवून सर्व गावकरी वाजत गाजत श्रीनाथ साहेब यांच्या मंदिरात जाऊन कौलास प्रारंभ करतात. आता आपण मंदिराच्या परिसरात पोहोचलो आहे. सभा मंडपातून आत गेल्यानंतर सर्व गावकरी व नवसकरी नाथांच्या दरबारात जमले होते आणि त्यांच्या मनात एकच तळमळ चालू होती की ह्या वर्षीचा बगाडाचा मानकरी कोण असेल. आणि मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर बावधन गावची एकी भक्ती व शक्ती पण पाहायला मिळते. देवाचे दर्शन घेतले आणि देवाच्या मूर्तीच्या खाली जी सोनेरी पट्टी दिसते त्या पट्टीवर गहू लावून ज्याला मिळतो उजवा प्रसाद त्याला मिळाला जातो बगाडाचा मान. कौल लागला आणि गजर झाला. नाथांचा गजर करत बगाडाचे मानकरी बाहेर आले आणि जगप्रसिद्ध बावधन बगाड यात्रा 2026चे मानकरी विठ्ठल सोपान कदम यांना बावधन बगाडाचा मान मिळाला. परंपरेनुसार सर्व गावकऱ्यांनी बगाडासोबत मंदिराला 5 फेरे मारून दर्शन घेतले. नमस्कार. आज होळी पौर्णिमा आणि होळी पौर्णिमेच्या निमित्तानं सालाबाद प्रमाणे आज भैरवनाथाच्या मंदिरामध्ये बगाड्या कोण याचा कौल भैरवनाथ देत असतात आणि तो कौल आज या ठिकाणी विठ्ठल सोपान कदम यांच्यावरती कौल दिलेला आहे. म्हणजेच ते बगाड्या झालेले आहेत. त्यांचा नवस एवढ्यासाठी होता की त्यांचे मोठे भाऊ रवींद्र सोपान कदम हे खूप आजारी होते आणि आजारी असताना त्यांनी नवस केला होता की माझा भाऊ बरा होऊ दे, चांगला होऊ दे, धडधडीत होऊ दे. त्याच जर झाला तर मी बगाड घेईन. आणि त्या पद्धतीनं त्यांचा मोठा भाऊ आज चांगल्या पद्धतीनं धनदाकट चांगला झालेला आहे. म्हणून त्यांनी आज नवसाला बसले आणि आज त्यांच्यावरती 37 नंबरवरती बगाड आलं. खर तर रवींद्र सोपान कदम यांच्यावरती बगाड आलेलं होतं आणि आज त्यांच्या भावावरती आलेलं आहे आणि त्याच भावासाठी त्यांनी हा नवस केलेला आहे आणि त्या निमित्तानं आज त्यांच्यावरती हे बगाड आलेलं आहे. आमच्या भैरवनाथ देवस्थान हे खऱ्या अर्थानं नवसाला पावणारा देव आहे. त्यांच्यामध्ये जो कोण नवस करेल त्या पद्धतीनं त्यांचा नवस पूर्ण झाल्यावरती बगाड येत असतं. आज नवसासाठी जवळजवळ 61 लोक त्या ठिकाणी बसलेले होते आणि 61 लोकांमध्ये आज यांच्यावरती या बगाड्यावरती बगाड आलेला आहे. आणि कवल लावत असताना कवल हा त्या भैरवनाथाच्या पुढं एक गाथाडी आहे आणि त्या गाथाडीला हे नवसाचे कवल लावतो. त्यामध्ये गहू 5 एका बगाड्याचं लावलेलं असतात आणि ते बगाड त्याच्यावरती गहू पडतो
त्याच्यावरती हे बगाड येत असतं. आणि हे कौल येत असताना, एवढी मोठी गर्दी असताना देखील मंडपामध्ये टाचणी पडली तर आवाज येईल, अशा पद्धतीची एक शांतता असते. सर्वच्या सर्व लोक, तरुण असतील, वयस्कर असतील, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळी असतील, ही सगळीच्या सगळी मंडळी शांत बसलेली असतात. जोपर्यंत बगाड्या कोण आहे हे पंच मंडळी आतून सांगत नाही, तोपर्यंत बाहेर पूर्णपणानं शांतता असते. आणि आज हे विठ्ठल कदमांच्या वरती बगाड आलेला आहे आणि हा बगाड्या आज ठरलेला आहे. बगाड्याने नाथांचे दर्शन घेतले आणि आपला परिचय सांगितला. विठ्ठल सोपान कदम. नवस मी माझ्या मोठ्या भावासाठी करता. मोठे भाव आजारी होते. 2010 मध्ये नवस करता. 2026 मध्ये नवस माझा पूर्ण झाला. 2013 पासून मी नवसाला बसलो. तर दादा, तुमच्या कदम भाऊकी ह्या वर्षी बगाडाचा मान आलाय, तर तुम्हाला कसं वाटतंय? आज या ठिकाणी विठ्ठल सोपान कदम आमचे मोठे बंधुराज यांच्यावरती यांना पगाराचा मान मिळालेला आहे. आणि यामुळे सर्व कदम बंधूंच्या भक्तिमय आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आणि नाथ बाबांवरची श्रद्धा आणि एक भक्तीचा संगम या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि सर्व कदम म्हणून आम्हाला त्या गोष्टीचा सार्थ अभिमान वाटतोय की आज आमच्यावरती पगाराचा मान आम्हाला साहेबांनी दिलेला आहे. आणि यासाठी सर्व कदम मंडळी मिळून, तसेच या गावातील सर्व तरुण सर्व मिळून हा उत्साहाचा सण यशस्वी पार पाडतील अशी नाथ साहेबांची मी प्रार्थना रुद्र, ह्या वर्षी तुमच्या भाऊकीवर बगाड आले, तर काय सांगशील? आलाय चांगलं वाटतंय. मग खूप भारी वाटते. खूप वर्षातलं आमच्या भाऊकीला मान मिळाला. तुम्हाला किती वर्षातून मान मिळाला आहे? आम्हाला कदम भाऊकीला 14 वर्षानंतर हा मान मिळालेला आहे. आत्ता जे बगाडे आहेत ना, त्यांच्याच बंधूंना 14 वर्षापूर्वी त्यांच्यावर बगाड आलं होतं. आणि आत्ता पण परत 14 वर्षानंतर त्यांच्या बंधूंवरच बगाड आलेला आहे. म्हणजे एकाच भाऊकीत? एकच भाऊकी. निलेश भैया, तुम्हाला गावकरी म्हणून काय वाटतंय? या वर्षीचे जे मानकरी आहेत कदम, ते जरी त्यांच्या भावकीवर बगाड आले असेल तरी अख्खं संपूर्ण पंचक्रोशी एक असते. आणि या बगाडाची खासियत अशी की एकीचं बळ म्हणून जे गाव प्रसिद्ध आहे ते या बगाडाच्या रथ उत्सवामध्ये दिसते. पहाटेच्या 3 वाजता बगाड्या आणि भाऊकी वाकेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचे पाणी आणण्यासाठी जातात व मंदिरात पाणी घेऊन येतात आणि देवांना स्नान घालतात. यानंतर बगाड्या मंदिरात 5 दिवस असतो. तर मित्रांनो, जगप्रसिद्ध बावधन बगाड यात्रेचे मानकरी ठरलेले आहेत विठ्ठल सोपान कदम हे. तर हा ब्लॉग आपण इथेच एंड करतोय. आणि असेच नवीन ब्लॉग बघायचे असतील तर आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून टाका. आणि भेटूया आता डायरेक्ट जगप्रसिद्ध असणाऱ्या बावधन बगाड यात्रेच्या छबिनाला. तर काशीनाथाचे चांगले. आणि आपल्या इन्स्टा पेजला पण फॉलो करायचं विसरू नका. आपलं इन्स्टा पेज सांगा. अभिनव जायगुडे 21. तर आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करून टाका. तोपर्यंत काशीनाथाचे चांगले.